मित्रांनो, आता चिकनचा बेत आहे घरात आणि चिकन धुवून साफ करून छोटे तुकडे करून इथे घेतले आहे। इथे त्यामध्ये तेल टाकून घेतलंय। आता त्यात कांदा आणि लसूण टाकला आहे। त्यात थोडासा मालवणी थोडा नाही, मसाला, 2-2.5 चमचे मालवणी मसाला टाकलाय। त्यात आता जे धुतलेलं चिकन होतं ते टाकून व्यवस्थित परतून घेतलं आहे। त्यात 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकले आणि ते आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। खडा मसाल्याची पावडर असं 1 चमचा खडा मसाल्याची पावडर आता त्यात टाकत आहोत, ज्याला नॉर्मली गरम मसालाही म्हणतात। अर्धा चमचा हळद टाकले, 1/2 चमचा हिंग आणि आता या सर्व मिश्रणाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घेत आहोत। इकडे बाजूला वाटपाचा मसालाही तयार करून ठेवलाय। भाजलेला कांदा आहे, खोबरं आहे, त्यात भाजलेल्या लसणीच्या काही पाकळ्या आहेत। आता त्याला मिक्सरला लावून चांगली पेस्ट बनवून घेणार आहोत। आता एक 15 ते 16 मिनिटं याला व्यवस्थित झाकण लावून शिजायला ठेवत। इकडे साईड बाय साईड आमच्या परसबागेमध्ये पाण्याचा पाईप लिकेज झालाय, तर आमचे एक्सपर्ट अनिल गुरव ते रिपेअर करण्यासाठी आलेत। आता बिंदास अजून साफ झाली होती। 2 दिवसापूर्वी जाऊन आलो ना खाडी। आज किती असतील खाडी? आज किंकरात आहे ना सगळं घरात। आमचा विचार आहे, बघूया काय होते। संदीपला बोललोय जाऊया कुठे वडा काढायला। नाही रात्री किती नव्हती ढोवांची माहिती झाली ना, किंवा भरती एवढी भरती असली तर किती पाणी असतं इथे, ते तिची माहिती आता काम पूर्ण झालंय। जो ओव्हरफ्लोचा बागेमध्ये नवीन पाईपाची जोडणी केली ते आता मातीने बुजवतो आहोत। इथे जॉईंट टेस्टिंगसाठी आता ओपन ठेवलाय, पाहूया। आता चिकन व्यवस्थित शिजतंय। आता वरून त्यात आम्ही 1.5 चमचा चिकन मसाला टाकलाय आणि आजची रेसिपी आमची रस्सा चिकन असणार आहे।
आता वाटलेला कांदा खोबऱ्याचा मसाला आतमध्ये लावला आहे. आता तो पूर्ण व्यवस्थित मटणाबरोबर शिजायला व्यवस्थित मिक्स करून त्यावर ठेवणार आहोत. आता व्यवस्थित मसाला मिक्स करून त्यात व्यवस्थित ढवळून आता त्याला झाकण मारून शिजायला ठेवणार आहोत. इकडे पाईपाचं कनेक्शन शेवटच्या टप्प्यात आलं आहे. तिकडे ते कनेक्शन करत आहेत. संपूर्ण पाईप जमिनीमध्ये गाडून आम्ही इथे टेस्टिंगसाठी एवढं कनेक्शन ओपन ठेवलं आहे. आणि साईड बाय साईडला मी पण इथे मिंट आणलं होतं आम्ही, पुदिना, ते इथे उरलेले मी इथे कुंडीमध्ये लावले. थोड्या वेगळ्या प्रकारचं मी माती आणि याचं मिश्रण केलं आहे. पाहूया, जगलं तर मी तुम्हाला इथं पूर्ण डिटेल्स देईन. तुम्ही पाहू शकता आता आमचं मटण चिकन जे आता व्यवस्थित शिजलं आहे. आता फायनल एक 5-1 मिनटं मी व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत उकळून घेऊ. तेल सुटायला सुरुवात झाली, पण व्यवस्थित तेल सुटलं का मग बंद करू. इकडे फायनल पाईपाची जोडणी चालू आहे. शेवटच्या टप्प्यात काम आलं आहे. नगरपालिकेचं पाणी आहे. घाटकोपर फायनली आमचं रस्सेदार चिकन तयार झालं आहे. आज भातावरती आणि भाकरीबरोबर हे चिकन आम्ही खाणार आहोत. फायनली आमचं कनेक्शन इथे पूर्ण झालं आहे. जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा. आजचा आमचा चिकन रेसिपी आणि हे बागेतलं छोटंसं काम होतं ते पण आज मी ह्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. नमस्कार.